आहेत मैलाचे दगड. कपडे चिकटन हवे. हॅलो, नमस्ते. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर इथं बघा, ऐश्वर्या पेंटिंग किंवा काय ते कलरिंग करत आहे, कार्डबोर्डला कलरिंग करत आहे. तिलाच विचारूया आपण, ती काय करत आहे ते. तू काय बनवती ते सांग ना. आज आहे आमच्याकडे आमच्या वृंदाची वारकरी थीम. वृंदा आहे इथंच, आवाज देतीये. वारकरी थीम मध्ये तिने ते छोटे छोटे असं कट करून घेतले बघा. हे काय काय लागतं त्याला. काय करता लोकेशनचा हे असे कार्डबोर्डचं हे असं कट करून घेतलंय. आणि हे काय लोकेशनचं काय म्हणतात काय विकत वगैरे आणलं नाही तिने, घरचंच कार्डबोर्ड वापरले. काय म्हणतात लोकेशनचं काय म्हणते ना त्याला, खांब लोकेशनचं काय खांब का काय ते म्हणते ना त्याला लोकेशनचं. त्याच्यावरती नाव असतं. हा 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 मैलाचे वय लिहिलेलं ते. हा किती किलोमीटर राहिले काय. हा ते मैल मैल पाटी काहीतरी असते त्याला म्हणतात. हा ती पाटी बनवते. ऐश्वर्याने सांगितलं ती काय बनवत आहे ते तुम्ही ऐकले की नाही माहीत नाही. तर आज ती बनवत आहे वृंदा आहे आमची. तिची वारकरीची थीम आहे ती आषाढी वारीसाठी. आषाढी एकादशी असल्यामुळे ती थीम बनवत आहे. तर त्याच्यासाठी हे तिने मैलाचे दगड बनवलेले आहेत. ते मैलाची पाटी किंवा ते दगड बनवून झालेले आहेत. आता त्याच्यावर ती नावं लिहित आहे. म्हणजे पालखी ज्या मार्गे जाती, म्हणजे ही ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आमच्या मार्गावरून जाते, तर त्याच पालखीच्या मार्गाचं तिने नावं गावांची इथं लिहिलेली आहेत. तर ही जी पालखी आहे, आषाढी वारी आहे, ती आळंदीहून निघते आणि पंढरपूरला पोहोचते. तर ज्या दिवशी पंढरपूरला पोहोचते त्या दिवशी आषाढी एकादशी असते आणि आषाढी वारी असते. ती आळंदीहून निघाल्यापासून ही जी पालखी आहे ती 21 ते 22 दिवसात पायी चालत पंढरपूरपर्यंत पोहोचते. आणि तो जो सोहळा असतो तो खरंच अनुभवण्यासारखा सोहळा असतो. पालखीचा जो सोहळा असतो तो खूप छान असा तो सोहळा असतो. स्वतः ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही निघत असते किंवा त्यांचा रथ निघत असतो. तर तो पाहण्याचा जो सोहळा आहे तो किती मोठा असेल हे तुम्हीही अनुभवू शकता. एकदा तरी वारी प्रत्येकाने अनुभवावी, कारण खूप देखणा आणि सुंदर असा तो सोहळा असतो. त्याच्यात येणारे जे वारकरी किंवा वैष्णव असतात ते कुठल्याही ऋतूची काळजी करत नाहीत. ऊन वारा पाऊस काहीही असू दे, ते सलग न थकता न थांबता ते चालतच असतात. खरं तर अनेक जगात प्रवास आहेत, पण काही प्रवास फिरण्यासाठी असतात, काही कामासाठी असतात. पण हा एक असा प्रवास आहे जो शरीराने नाही तर तो मनाने केला जातो. म्हणजे ज्यांची इच्छा आहे तेच या वारीत सहभागी होतात. ना याला वयाची अट असते, ना कुठल्याही बंधन असतं, कशाचीच अट नाही आहे. नाही थकायचं असतं किंवा कसलीही तक्रार न करता किंवा कुणीही ही वारी कोणावर लादू शकत नाही. तर ही अशी ही वारी किंवा सोहळा असतो. हातात टाळ असतात, खांद्यावर भगवी पताका असतात आणि ओठावर म्हणजे फक्त एकच नाव असतं, ज्ञानोबा तुकाराम. ही खूप वर्षानुवर्ष चालत आलेली पालखी आहे. तर हे जे नावं लिहिलेले आहेत तर ती नावं आहेत ज्या ज्या गावावरून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जाती त्या गावांची नावं इथं ऐश्वर्याने लिहिलेली आहेत. तर अशी ही पालखी सोहळा, असा हा पालखी सोहळा आज आषाढीच्या दिवशी म्हणजे 21 दिवस पायी वारी करून जेव्हा पंढरपूरला पोहोचतो तेव्हा ही आषाढी एकादशी येते आणि ती पंढरपूरची यात्रा असते. म्हणून आषाढी एकादशी साजरी केली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुख्य पालख्या ज्या असतात त्या संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि संत तुकाराम महाराजांची देहूतून निघते आणि ज्ञानेश्वर महाराजांची आळंदीतून निघत असते. आत्ता भरपूर साऱ्या पालख्या किंवा रथ प्रत्येक संतांची निघत असतात. यावर्षी तर अगदी परदेशातून सुद्धा वारी आलेली आहे.
तर असा हा देखणा सोहळा ऐश्वर्याने वृंदाच्या पालखी थीम किंवा वारकरी थीम याच्यासाठी हा घरातच तिने साकारला होता. तर कसा वाटला तुम्हाला हा ऐश्वर्याने साकारलेला आषाढीचा प्रवास किंवा पालखीचा प्रवास? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.